मुंबईमध्ये गोळ्या घातल्या, जीव गेला तरीही माघार घेणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मोर्चा निघणार, जालन्यातून बीड, नगर, पुणे, मुंबई असा पायी प्रवास करणार, मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा मार्ग। घरी थांबू नका, सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासात सहभागी व्हा, विजयी होऊनच माघारी येणार, जरांगेंचा निर्धार। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट, मुंबईतील विकास कामांबाबत दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये संघर्ष, निधी मिळाला नाही तर कोर्टात जाण्याची तयारी ठेवा, भाजपच्या जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांच्या सूचना। अमरावतीमध्ये शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट, पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याची बच्चू कडू यांची माहिती। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत मी वेगळा निर्णय घेणार नाही, तर शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा विचार करू, शरद पवारांच्या भेटीबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडू महाविकास आघाडीत आल्यास त्यांचं स्वागत, शरद पवार आणि बच्चू कडूंच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांची बच्चू कडूंना खुली ऑफर। लोकसभेच्या 1 ते 2 जागांसाठी नाही तर 3 ते 4 जागांसाठी प्रयत्न करू, लोकसभेच्या जागा लढण्याबाबत बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। 10 जानेवारीपासून नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायला बाशिंग बांधून तयार, म्हणूनच बच्चू कडूंना असे विचार येत असतील, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून सौरभ पाटील यांना हटवलं, गुणरत्न सदावर्तेंना धक्का, पुणे सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई। नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा, सभेतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार। नागपुरात काँग्रेसच्या सभेसाठी लागलेल्या राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं माती लावली, माती लावलेला बॅनर काढण्यात आला। माझा थेट आरोप नागपुरातील भाजपवर, काळं फासणाऱ्यांचं तोंड येत्या काळात काळं होणार, विजय वडेट्टीवारांची टीका। अजित पवार गटाचा 7 जानेवारीला मुंबई विभागाचा मेळावा, मेळाव्यासंदर्भात मुंबई अध्यक्ष समीर भुजबळांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात बैठक संपन्न। अयोध्येत होणारा कार्यक्रम भाजपचा, रामलल्लाचा नाही, आमंत्रणाचं राजकारण देशात कधी झालं नव्हतं, भाजपचा कार्यक्रम संपल्यावर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपवाले अयोध्येतील राम मंदिराचा 7-12 उद्योगपतींच्या नावे करतील, राम मंदिराच्या मुद्द्यावरून राऊतांचा भाजपवर निशाणा, तर सिद्धिविनायक ट्रस्ट राऊतांच्या मालकानं बळकावण्याचा प्रयत्न केला, नितेश राणेंचा पलटवार। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये उद्या काँग्रेसची बैठक, काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत चर्चा होणार, नाना पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल, 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, नेहरू युवा केंद्राच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार। महाविकास आघाडीच्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस, आज केंदूर, शिक्रापूर, न्हावरा, मांडवगड, निरवी आणि दौंडमध्ये मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध 6 मागण्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक। काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या जामिनावर थोड्याच वेळात निर्णय येणार, केदार यांच्यावर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आरोप, केदार यांच्या शिक्षा स्थगितीच्या निर्णयावर आज सुनावणी। नमो ॲपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार, सर्व्हेच्या माध्यमातून भाजप जनमताचा कौल घेणार, विद्यमान खासदाराशिवाय लोकांकडे कोणता पर्याय हे देखील तपासलं जाणार। जालना नांदेड महामार्गावर बंजारा समाजाचा रास्ता रोको, आंदोलनात हजारो बंजारा बांधव सहभागी, विमुक्त जातीत होणारी घुसखोरी थांबवण्याची मागणी। परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन, अंगणवाडी केंद्र दुसऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत चालू करण्याच्या शासन निर्णयाची होळी। मुंबईच्या जे रुग्णालयातील 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर, विभाग प्रमुख डॉक्टर पुरा यांच्यावर कारवाई न झाल्यानं डॉक्टर आक्रमक, ओपीडी आणि वॉर्डमधील रुग्णसेवा डॉक्टर पाहणार नाही। लातूरच्या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट आणि कोविड विभागाची उभारणी, नव्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क। जळगावच्या यावल तालुक्यातील अकलूज ते दुसखेडा रस्त्याची दयनीय अवस्था, दुरुस्तीबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शरद पवार गटाचा ठिय्या। रुद्राक्षी टेमकर या 13 वर्षीय मुलीनं धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 35 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून यशस्वीरित्या पार केलं आणि त्यामुळे रुद्राक्षीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव। परभणीच्या पाथरीमध्ये साईबाबांच्या दिव्य पादुका आणि रथाचं आगमन, पुढचे 3 दिवस दिंडीचा परभणी शहरात मुक्काम, पादुकांचं दर्शन आणि पूजन करण्यासाठी साई भक्तांची गर्दी।
वाशिमच्या मालेगावमध्ये आरोग्य उपकेंद्राची इमारत 7 वर्षांपासून धूळखात, वेळेत उपचार होत नसल्यानं रुग्णांचे हाल, रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त. कांदा प्रश्नावर लवकरच अमित शहांना भेटणार, कांदा निर्यात बंदीऐवजी इतर पर्याय अमित शहांना सुचवणार, खासदार सुजय विखे पाटील यांची माहिती. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये गोल्टी कांद्याला 700 रुपये निचांकी भाव आणि उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000 आता 9,000 मिळणार, पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार. अहमदनगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात. 31 डिसेंबरला नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपणार होती, मात्र त्याआधीच नगरविकास खात्याकडून कार्यकाळ संपुष्टात आल्याचं पालिकेला पत्र. पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात मध्यरात्री कचरा डेपोला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रायगडमध्ये माणगावात मेडिकल परिसरातील मोबाईल टॉवरला आग, अग्निशमन पथकाकडून आग विझवण्याचे प्रयत्न, पोलिसांकडून परिसरातील वाहतूक नियंत्रणात. नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 महिलांना स्वाईन फ्लूची लागण, कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, रुग्णांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार, नागरिकांना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. बीडच्या अंबाजोगाई शहरातील हत्तीखान्यातील लेण्यांची दुर्दशा, निसर्गप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त, पुरातत्व विभागाकडून लेण्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची मागणी. हिंगोलीच्या निजामकालीन गेस्ट हाऊसचं अद्याप लोकार्पण नाही, हिंगोलीकरांना बिल्डिंगच्या उद्घाटनाची प्रतीक्षा. कणकवलीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर गाडीचा भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, जखमींवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. लातूरच्या निलंगा तालुक्यातील सांगवी आणि जेवरी शिवारात खरबूज पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, बदलत्या वातावरणाचा खरबूज शेतीवर परिणाम, शेतकरी आर्थिक संकटात. परभणीमध्ये अनधिकृत नळधारकांविरोधात मनपाची धडक कारवाई, अनधिकृत नळ जोडणी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या 32 जणांची नळ जोडणी खंडित, गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 3 संशयितांकडून 7 दुचाकी जप्त, 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत 7 गुन्हे उघडकीस, नाशिकच्या पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. वाशिष्ठी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होणार, चिकन दुकानातील वेस्टेज कचरा नदीमध्ये टाकणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार, प्रदूषण करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणार. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला 700 रुपये निचांकी दर, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000 आता 9,000 मिळणार, पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख, केंद्र आणि राज्य सरकारकडून महामार्गासाठी आता 31 डिसेंबर 2024 ची तारीख. बहुप्रतीक्षित शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकच्या दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326 कोटींचं कर्ज मंजूर. नागपुरात भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलासह 3घांना मारहाण, पबमध्ये झालेल्या भांडणातून मारहाण केल्याची माहिती, 8 आरोपी अटकेत. वनतोडीच्या विरोधात चिपळूणच्या फॉरेस्ट कार्यालयाबाहेर शेतकरी संघटनेचं उपोषण, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यानं गुहागर शेतकरी संघटनेचं उपोषण. कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्य 30 आणि 31 डिसेंबरला बंद असणार, बंदच्या काळात अभयारण्य परिसरात पर्यटक आढळल्यास कारवाई होणार. जळगावच्या चोपडा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन, रस्त्यावर ऊसाचा ट्रॅक्टर लावून शेतकऱ्यांसाठी या कापूस, ऊस आणि विविध प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. धाराशिव जिल्ह्यात मजूर मिळत नसल्यानं मनरेगाची 240 ग्रामपंचायतींमधील कामं रखडली, दुष्काळी स्थिती असतानाही मजूर मिळत नसल्याचं चित्र. बीडमधील अंबाजोगाईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सतत गैरहजर, राष्ट्रवादी काँग्रेसनं रिकाम्या खुर्चीला हार घातला, अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक जणांची कामं खोळंबली. साताऱ्यातील पाटण या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना पुस्तिकेचं वाटप, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तिकेचं वाटप. कोल्हापूरच्या पाटगाव धरणावरील अदानी समूहाच्या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, पाटगाव पाणी बचाव कृती समितीचा वन अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, प्रकल्पाची माहिती न देता दिशाभूल केल्याचा आरोप. नाशिक जिल्ह्यात वर्षभरात 29 बिबट्यांचा मृत्यू, अपघाती नैसर्गिक अशा विविध कारणांमुळे बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढ, जास्त अपघाताच्या ठिकाणी हे होणार.
सोलापुरात शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन कार्यालयाचा शुभारंभ. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सिने अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन.